नमस्कार. आत्मीय कार्यकर्ता बंधूंनो, दत्तोपंत ठेंगडींच्या जीवनातला एक प्रसंग आहे. असं म्हणायचे की संघ नवीन होता, परमपूजनीय गुरुजी त्यावेळेला सरसंघचालक होते आणि अनेक ठिकाणी बौद्धिक वर्गामध्ये विषय मांडण्यासाठी दत्तोपंत ठेंगडींना बोलवलं जायचं, कारण अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व. आणि मग अनेक ठिकाणी विषय मांडायला दत्तोपंत गेल्यामुळं त्यांच्याही मनामध्ये असं यायला लागलं की खरं म्हणजे संघामध्ये सर्वात जास्त संघ जर कुणाला समजला असेल तर तो मला कळाला आहे, आणि बाकी सगळे दंड, लाठीकाठी आणि मैदानी खेळ खेळणारे हे एका अर्थानं गुडघ्याच्या खाली मेंदू असलेले अशा प्रकारचे आहेत. आणि म्हणून मनामध्ये नकळत असं यायला लागलं की मलाच खरा संघ कळला आहे. आणि मग ते असं म्हणले की याच कडीमध्ये ज्या वेळेला तृतीय वर्षाला मी गेलो आणि पूजनीय गुरुजींचा बौद्धिक वर्ग, त्याच्या पहिल्याच वाक्यामध्ये गुरुजींनी असं म्हटलं की मी संघ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग ते असं म्हणाले की खऱ्या अर्थानं माझा अहंकार तिथं गळाला की खरं म्हणजे संघ समजून घेणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण हिंदी गीत म्हणतो, स्वयंसेवकों का यही एक सपना, बने कार्यकर्ता बढे देशापना. आणि म्हणून कार्यकर्ता बनणं ही केवळ एका बौद्धिक वर्गाची, केवळ एका भाषणाची, एका पुस्तकाची प्रक्रिया नाही, तर ती निरंतर अनुभवण्याची आणि निरंतर विकसित होण्याची एक प्रक्रिया आहे. एका अर्थानं प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंटच दत्तोपंतांच्या भाषेत म्हणायचं झालं तर आहे असं मला वाटतं. आणि म्हणून कार्यकर्ता या विषयाच्या संदर्भात काही गोष्टी चिंतन रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण मीही संघ समजून घेण्याचाच एका अर्थानं प्रयत्न करतो. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, मुक्त संघो न अहमवादी, धृती उत्साह समन्विता, सिद्ध सिद्धोर निर्विकारः, कर्ता सात्विक उच्यते. सात्विक कार्यकर्त्याचंच एका अर्थानं लक्षणं ही या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. एकनाथजी रानडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संघाचे सरकार्य होते. ते असं म्हणायचे की मला कार्यकर्ता दाखवा, मी त्याचं कार्यक्षेत्र कसं आहे ते सांगतो, किंवा मला कार्यक्षेत्र दाखवा, मी तिथला कार्यकर्ता प्रचारक कसा आहे ते सांगतो. आणि म्हणून या दोन्हीही एकमेकाशी संलग्न असणाऱ्या अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून पूजनीय मोहनजींनी सुद्धा आपल्या कार्यकर्ता दत्तोपंतांच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला कार्यकर्ता हितोपदेश म्हणून कार्यकर्त्यासाठी एक मार्गदर्शक असं उत्तम एक हितोपदेश हा लिहिलेला आहे. ग्रीसचा एक तत्वज्ञ दुपारी कंदील घेऊन अथेन्सच्या बाजारपेठेत चालला होता. आता दुपारी भर उन्हामध्ये कंदील घेऊन चाललेला असं बघितल्यावर काही जण म्हणले की अहो काय शोधताय भर दुपारी कंदील घेऊन. त्यावेळेला त्यांनी असं उत्तर दिलं की मी मनुष्य शोधतोय. मग सगळेजण म्हणाले की अहो आम्ही कोण आहे, मग आम्ही मनुष्यच आहोत ना. त्यावेळेला ते असं म्हणले की मला मनुष्य हवाय तो खुजा नको, तो सर्व गुण संपन्न आदर्श असा मनुष्य हवाय. आणि म्हणून असा आदर्श मनुष्य, आदर्श कार्यकर्ता हा कसा असला पाहिजे याच्या संदर्भामध्ये काही गुण हे असण्याची आवश्यकता आहे असं लक्षात येतं. आणि म्हणून मनुष्यापासून स्वयंसेवक आणि स्वयंसेवकापासून कार्यकर्ता अशी एक निरंतर विकासाची प्रक्रिया आहे. डॉक्टर हेडगेवार असं म्हणायचे की मला 3% शहरी भागात आणि 1% ग्रामीण भागामध्ये स्वयंसेवक द्या, त्यातनं खऱ्या अर्थानं समाजाचं परिवर्तन हे घडू शकेल. पण स्वयंसेवक म्हणजे केवळ संख्या आहे का हो? तर संख्या नाही, तर सर्व गुण संपन्न असलेला कार्यकर्ता. म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी स्वयंसेवक आणि कार्यकर्ता ह्याच्यामध्ये फरकच केला नाही. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांचा समूह की जो समाज परिवर्तन करेल, समाजाला बरोबर घेऊन, समाजाला संघटित करून, त्याच्यामध्ये काही गुणांचा समूह असण्याची आवश्यकता आहे. ते गुण कुठले कुठले आहेत ह्याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊया.
सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळेजण नियुक्त दायित्वान कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून पहिलं सगळ्यात दायित्व जर आपल्याकडे काय असेल तर माझं काम काय, माझं दायित्व काय आहे ते आपण सगळ्यांनी समजून घेणं. नेमकं माझं काम काय आहे, माझ्याकडनं अपेक्षा काय आहे, कशा प्रकारचा वेळ देण्याची माझ्याकडनं अपेक्षा आहे, हे आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. एक गमतीनं उदाहरण देतात की हे जर माहिती नसेल तर मग कसं भरकटल्यासारखं होतं. तर एका रेल्वेमध्ये एक प्राध्यापक प्रवास करत होते. प्रवास करत असताना तिकीट चेकर त्यांच्याजवळ आला आणि म्हणला की तिकीट दाखवा. मग त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. भरपूर वेळ त्यांनी पिशवी तपासली, खिसे तपासले, पण त्यांना तिकीट काही सापडणार. मग त्या प्राध्यापकांना रोजच रेल्वेनं प्रवास करताना बघणारा जो तिकीट चेकर होता तो म्हणला, "हो प्राध्यापक साहेब, मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही नेहमी प्रवास करता, मला कल्पना आहे, आणि म्हणून इकडे इकडे असेल, मिळेल तिकीट, काही चिंता करू नका, नाही मिळालं तरी हरकत नाही." त्यावेळेला त्या प्राध्यापकांनी त्यांना असं उत्तर दिलं की तुम्हाला ठीक आहे, पण तिकीट जर नाही मिळालं तर कुठं जायचं आहे हे मला कळणार नाही, आणि म्हणून माझ्याकडे जबाबदारी काय हे जर मी समजून घेतलं नाही तर मग मी काम करतोय म्हणजे नेमकं काम काय करतोय हे सुद्धा आपल्याला लक्षात येणार नाही. आणि म्हणून त्याकडं आपण सगळ्यात पहिल्यांदा माझं काम काय आहे, माझ्या अपेक्षा काय आहेत या समजून घेतल्या पाहिजे. कार्यकर्ता पुस्तकात हितोपदेशामध्ये मोहनजींनी 4 ओळी लिहिल्या आहेत. पूर्वग्रह धरू नये, आपलीच पुंगी वाजवू नये, 17 फाटे फोडू नये विचारांमध्ये, प्रेमाशिवाय रागवू नये, उगीच जास्त लाडावू नये, कधीच कोणाचे दुखवू नये कोमल मन. एका अर्थानं कार्यकर्ता सांभाळ ही एक सगळ्यात मोठी दायित्वान कार्यकर्त्याची, स्वयंसेवकाच्या सांभाळ ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून कार्यकर्ता हा कमी अधिक परिस्थितीजन्य वर्तन हा करतो. आणि म्हणून एका बौद्धिक वर्गात आपले रवीजी किरकोळे म्हणले होते की व्हॉट इज RSS? RSS इज अ ग्रँड रॉयल सर्कस ऑफ डॉक्टर हेडगेवार. आणि म्हणून सगळ्या प्रकारचे स्वयंसेवक आहेत. सर्कसीमध्ये जोकरही असतो, सर्कसीमध्ये सिंह पण असतो, सर्कसीमध्ये हत्ती पण असतो, अशा सगळ्यांना मिळून चालणारा असा संघ आहे. आणि म्हणून सगळ्यांना घेऊन चालणं, सगळ्यांना समजून घेणं, पूर्वग्रह न धरता सगळ्यांना घेऊन चालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या, प्रापंचिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या अनेक वेळेला कार्यकर्ता अडचणीत असतो. त्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर तो आत्ता असा का वागतोय हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपल्या चौकटीमध्ये कार्यकर्त्याला न बघता त्याच्या पोटामध्ये शिरून त्याची आत्ताची स्थिती काय आहे ही जर आपण समजून घेतली तर आत्ता किती प्रकारच्या अपेक्षा, केवढ्या अपेक्षा आपण त्याच्याकडनं करायच्या याचं भान सुद्धा आपल्याला येऊ शकतं असं मला वाटतं. आपलीच पुंगी वाजवू नये हा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही आपणच फ्रंटला करावी असं नाही, तर कधीतरी निरीक्षकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला यावं लागेल. म्हणजे शाखेमध्ये गेलोय आणि तिथं खेळ चाललेत, तर त्या खेळामध्ये प्रामाणिकपणाने खेळणारा कोण आहे, त्या खेळामध्ये नेतृत्व करणारा कोण आहे, त्या खेळामध्ये हिमतीनं खेळणारा कोण आहे, अशा प्रकारचे छोटे छोटे नेतृत्व गुण सुद्धा आपल्याला सामान्य शाखेतल्या खेळांमधून सुद्धा दिसू शकतात. बैठकीमध्ये कधीतरी तटस्थ राहून बैठकीमध्ये कार्यकर्ते कसे बोलतात, विषय कसा मांडतात, कोण काय करतंय, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेला आपण बघायला लागतो त्यावेळेला आपल्याला कार्यकर्त्याचा बैठकीच्या विषय मांडणी आणि तिथल्या हावभावामधून, आचरणामधून खऱ्या अर्थानं स्वभाव हा लक्षात येतो. आणि म्हणून एका अर्थानं मला असं वाटतं की चुका करायला सुद्धा संधी दिली पाहिजे, किंबहुना त्याला संधी दिली पाहिजे. आणि मग ज्या चुका होतील त्या पोटातही घेतल्या पाहिजेत. एक चूक एकदा करायला हरकत नाही असं आपण नेहमी म्हणतो. आणि म्हणून अनअटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट असं आपल्याला करता येईल का. आणि म्हणून चुकतो, कार्यकर्ता चुकतो, पण त्याला करेक्ट करण्याच्या जागा ह्याही ठरलेल्या आहेत. सगळ्यांच्या समोर करायचं का व्यक्तिगत बोलून शांतपणाने करायचं ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आणि म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की कार्यकर्त्याला हाताबरोबर डोक्याला काम द्या, सांकाम्या नको. अशा प्रकारचं आपलं वर्तन
आपलीच पुंगी वाजू नये, 17 फाटे फोडू नये विचारांमध्ये, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं आहे ते म्हणजे प्रेमाशिवाय राखू नये. यादवरावांना ज्या वेळेला विचारायचे की अहो डॉक्टर हेडगेवारांविषयी सांगा, त्यावेळेला ते म्हणायचे की डॉक्टर हेडगेवार म्हणजे प्रेम. रवीजी भुसारी आपले क्षेत्रप्रचारक होते. मध्ये ते क्षेत्रप्रचारक असताना एका बैठकीत आम्ही बसलेलो आणि मग मी योगायोगानं माझ्या जीवनात डॉक्टर हेडगेवारांना बघितलेल्या काही ज्येष्ठ स्वयंसेवकांना मला भेटायचा योग आलेला. मग त्या स्वयंसेवक जे 80, 90, 85 वयाचे होते, त्यांना शाखेमध्ये मी बघायचो. नगर जिल्ह्यात मी बघितलं, पंढरपूर जिल्ह्यात बघितलं. आणि मग त्यांना विचारायचो की तुम्ही डॉक्टर हेडगेवारांना किती वेळा बघितलं, किती वेळेला त्यांच्याबरोबर संवाद झाला. त्यावेळेला ते असं म्हणायचे की डॉक्टर हेडगेवारांना आम्ही आयुष्यात एकदा फक्त भेटलो. मी रवीजींना विचारलं की अहो एकदा भेटून आयुष्यभर संघाच्या शाखेत जाण्याची प्रेरणा या स्वयंसेवकांना मिळते. आम्ही तर इतक्या कार्यकर्त्यांना इतक्या वेळेला भेटतो आणि अरे कर रे असं मागं लागतो. मग असं का होतं? त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं ते आपल्या सगळ्यांना एका अर्थानं उद्बोधक आहे. रवीजी म्हणले की डॉक्टर हेडगेवार भेटायचे ते या हृदयीचे त्या हृदयी भेटायचे. आपण असे भेटतो का? आपण किती रिझर्व भेटतो, आपण किती पूर्वग्रह दूषित भेटतो, ह्याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या प्रकारचं सुखामध्ये आणि दुःखामध्ये जो आठवतो तो खऱ्या अर्थानं अधिकारी, तो खऱ्या अर्थानं सहकारी हा कार्यकर्ता. आणि म्हणून प्रेमाशिवाय आपल्याला सुखादुःखामध्ये ह्या स्वयंसेवकांना आपली आठवण येईल का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. जे कृष्णमूर्ती नावाचे एक ज्येष्ठ आणि असे साहित्यिक होऊन गेले, त्यांनी एक चांगलं कोट केलंय. ते असं म्हणतात की सर्व प्रश्नांचे आणि सर्व दुःखांचे मूळ जर कशात असेल तर ते पॉझिटिव्हनेसमध्ये आहे. स्वामित्व हक्काची भावना, जे काही आहे ते मलाच कळले पाहिजेत, अशा प्रकारचा नकळत आपला स्वभाव निर्माण होतो. दायित्वान कार्यकर्ता आहे, कार्यवाह आहे, तर त्याला सगळ्या गोष्टी मला कळल्याच पाहिजेत, मलाच कळल्या पाहिजेत, अशा प्रकारचं नकळत एक भावना मनामध्ये निर्माण होते आणि ही गडबडीची. आणि म्हणून मोकळेपणा देणं. नगर जिल्ह्यामध्ये मी प्रचारक असताना दादा खैरनार नावाचे आपले तिथले माननीय संघचालक, जे मधल्या काही वर्षापूर्वी निवर्तले, एका अर्थाने कल्पवृक्ष होता. दादांच्या बाबतीत आधारवड म्हणता येईल संपूर्ण जिल्ह्याचा, असं व्यक्तिमत्व होतं. पण संघचालक असताना सुद्धा अनेक गोष्टी त्यांच्या कानावरती जायच्या नाहीत. मग ते असं म्हणायचे की मला माहिती नाही, कारण मला माहिती नसले पाहिजे, आणि एखादी गोष्ट मला आत्ता कळाली आहे ह्याचा अर्थ ती गोष्ट मला आत्ता कळणं अपेक्षित होतं. इतक्या मोठ्या मनानं ज्या वेळेला सगळ्या गोष्टी मलाच कळल्या पाहिजेत, अशा प्रकारच्या गोष्टीपासून ज्या वेळेला दादा अलिप्त राहायचे, त्यावेळेला ते खऱ्या अर्थानं सगळ्यांना हवे वाटायचे. आणि म्हणून ती स्वामित्व हक्क भावना ही आपल्यामध्ये नसता कामा आहे असं मला वाटतं. म्हणजे पुढच्या एका श्लोकामध्ये म्हणतात, वेळ लागेल हरकत नाही, फळ उशिरा मिळेल काही, पण संच उभा करणे पाही नेहमीच. एकटाच खप खप खपला, मागे कोणी नाही उरला, जसा पाण्याबरोबर मुराला बुडबुडा. असं म्हणतात की सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळेला माणसाची निर्मिती परमेश्वराने केली, आणि मग वनस्पती, फळं, झाडं, पशु पक्षी यांची निर्मिती केली. डॉक्टर हेडगेवारांनी छोटं मोठं झाड न लावता कल्पवृक्षच लावला की जो तात्कालिक फळ देणार नाही, 100 वर्षांनी फळ देईल. आणि म्हणून फळ उशिरा मिळेल पण ते शाश्वत मिळेल, ही डॉक्टरांची एका अर्थानं व्हिजन असलेली दृष्टी होती. आणि म्हणून डॉक्टरांच्या जीवनात बघतो की त्यांनी खरं म्हणलं तर एकच शाखा लावली, त्या शाखेमध्ये कुशपथक निर्माण केलं, आणि ज्या एका शाखेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला पुरतील एवढे कार्यकर्ते निर्माण केले. आणि म्हणून तात्कालिक फळाची अपेक्षा न धरता सातत्यानं अशा प्रकारचा संच निर्माण करणं आणि त्याच्या आधारानं विस्ताराची, विकासाची, दृढीकरणाची रचना निर्माण करणं, हा डॉक्टरांच्या जीवनातला एक जो उदाहरणातनं भाव आपल्याला कळतो तो आपल्या सगळ्यांसाठी उद्बोधक आहे.
आणि म्हणून व्यक्तिकेंद्रित काम हे कधीही गडबडीचं असतं. अशी अनेक उदाहरणं संघाच्या बाहेरही आपण बघतो. अनेक शाखा या चांगल्या एका कार्यकर्त्याच्या भोवती असतील तर तो कार्यकर्ता कधीतरी नसणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संच उभा करण्याकडे आपलं नेहमी लक्ष असलं पाहिजे. वेळ लागेल, हरकत नाही. तात्कालिक यशाकडे लक्ष देणं हे घातक आहे. आणि म्हणून कार्यक्रमाकडं का कार्यकर्त्याकडं ह्याच्यातला भाव आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. जसं ते गमतीनं म्हणतात की एक माकड होतं आणि भरपूर चांगले आंबे खायची त्याला आवड होती. मग कोणीतरी त्याला सांगितलं की या आंब्याची कोय तू जमिनीमध्ये पोरशील तर त्याच्यापासून एक चांगलं मोठं आंब्याचं झाड येईल आणि मग भरपूर चांगले गोड आंबे तुला मिळतील. मग त्या माकडानं एक खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये त्या चांगल्या गोड लागलेल्या आंब्याची कोय पुरली आणि मग झाडावर जाऊन बसलं. मग एक तासाभरांनी पुन्हा गेलं आणि तो खड्डा खणून बघितला, त्या कोयीला परत काही झाडबीड आलंय का? मग नाही. मग परत झाकलं आणि मग 2-3 वेळा असंच केलं आणि शक्य आहे का? तर तशी अवस्था आपली होती का? तात्कालिक आत्ता लावलं आणि लगेच यश मिळालं असं होणार नाही. आणि म्हणून पेशन्स, धैर्य ठेवणं या प्रकारचा गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. फर्जंद नावाचा सिनेमा आपण बघतो. पन्हाळगडाची स्वारी यशस्वी करण्यासाठी फर्जंद सिनेमामध्ये टीम तयार केली आणि मगच यशस्वी चढा केला. ज्या म्हणून लढाया, ज्या म्हणून अशा प्रकारच्या यशस्वी प्रसंगामध्ये आपण बघतो तर सगळ्यात पहिलं संच निर्माण करणं हेच मुख्य काम. मग शाखा असो, नगर असो, नाहीतर आपला भाग असो, या सगळ्यामध्ये सुयोग्य कार्यकर्त्यांचा संच निर्माण झाला तर लागल एवढी कामं ही आपल्याला निर्माण करता येईल. आपल्यासारखाच दक्षिण कोल्हापूर जिल्हा हा नवीन जिल्हा झाला. कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये अनेक कार्यकर्ते होते. दक्षिण कोल्हापूर जिल्हा हा अत्यंत ग्रामीण अशा तालुक्यांचा झाला. त्या तालुक्यामध्ये मुकुंदराव भावे हे जिल्हा कारभार म्हणून त्यांची 7 वर्ष नियुक्ती केली. आता ज्या जिल्ह्यातल्या सर्व तालुके, ह्यातले बहुतांश तालुके अतिपावसाचे जंगल असलेले तालुके आहेत, त्या तालुक्यांमध्ये काम उभं करायचं तर पहिलं काय काम केलं पाहिजे? तर पहिलं मुकुंदरावांनी 2 वर्ष जिल्हाभर प्रवास करून सक्षम असलेले, स्थिर असलेले व्यावसायिक कार्यकर्ते तिथं शोधले. आणि आज आपण बघतो की दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे एक काम रचनात्मक पद्धतीनं स्थिर उभं राहिलंय त्याच्या मागं असा संच निर्माण करण्यासाठी दिलेला धैर्यपूर्वक वेळ, तात्कालिक यश त्यांनी बघितलं नाही. जाऊन एकटे शाखा लावत बसले नाही. आणि म्हणून या प्रकारचा विश्वास, दीर्घकालीन पण शाश्वत कामावरचा विश्वास हेही महत्वाचं आहे. कोल्हापूर विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतांतरण एका विशिष्ट समाजामध्ये चालू आहे. त्या समाजामधल्या लोकांमध्ये जाऊन काम करण्याचं इथल्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि मी बघतोय तसं 5 वर्ष सातत्यानं त्या समाजात जाणं, आरती केंद्र करणं, त्यांना सहलीला घेऊन जाणं, त्यांच्या महाविद्यालयीन तरुणांची सहल काढणं, अण्णाभाऊंची जयंती साजरी करणं, मातंगी ऋषीचा उत्सव साजरा करणं, अशा प्रकारचे 5 वर्ष उपक्रम केल्यानंतर त्यांना एक पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला. त्याच्या आधारानं एवढ्या मोठ्या अभेद्य असलेल्या एका अर्थानं धरणाला एक छोटं छिद्र पाडता आलं आणि म्हणून पहिली घर वापसी 5 वर्षानंतर 25 कार्यकर्त्यांची झाली. आज आपण बघतो की 16 पूर्णवेळ कार्यकर्त्यांना घेऊन सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यामध्ये धर्मजागरण विभागाच्या माध्यमातून 2,500 ते 3,000 कुटुंबांची घर वापसी झाली. तात्कालिक यशाच्या मागे लागले नाहीत, पण सातत्यपूर्ण नियमित अशा प्रकारचे एफर्ट्स घेतले आणि परिणामस्वरूप संच निर्मिती झाली, दृढ कार्यकर्ते निर्माण झाले आणि त्यांच्या आधारानं अभेद्य असा खडक सुद्धा फुटला गेला. आणि म्हणून तात्कालिक यशाच्या मागे एकटाच खपतोय असं न करता पाण्याबरोबर बुडबुडा जसा उभारतो आणि फुटतो तशी आपली स्थिती होणार नाही ह्याच्याकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणखीन एक महत्त्वाचा गुण जो आपण म्हणतो तो आपल्याकडं जे दायित्व मिळालं ते पद नाहीये तर ती जबाबदारी आहे. म्हणजे एक पायपुसणं असतं त्याच्यावरती लिहिलेलं असतं यूज मी, तशी आपली अवस्था असता का म्हणे. म्हणजे मी असा आहे आणि मला जसं पाहिजे तसा वापरा, ती जी पायपुसण्याची स्थिती आहे तशी आपली असता कामा नये. तर
जसा संघाला अपेक्षित आहे तसं मला सांगा, मी माझ्यामध्ये ते बदल करण्याचा प्रयत्न करेन. 2011 साली आपल्या प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाला जाणाऱ्यांचा वर्ग होता आणि त्या वर्गामध्ये मला सांगितलं गेलं की यावर्षी तृतीय वर्षाला शिक्षक म्हणून जायचं आहे. मग असं मला एक क्षण असं वाटायला लागलं की मला फार चांगलं शारीरिक येते म्हणून मला पाठवायला लागलेत का काय. मग मी प्रांत शारीरिक प्रमुख आपल्या सुनीलजींना आणि कैलासजी होते त्यांना विचारलं की अहो मला का पाठवत आहे. तर ते म्हणले अरे तुला चांगलं येतंय म्हणून नाही, तुला चांगलं यावं म्हणून पाठवतो. एका अर्थानं जमिनीवर आणण्याची प्रक्रिया ही त्यांनी केलेली होती. आणि म्हणून स्वतःमध्ये आवश्यक ते गुण विकसित करणं अशा प्रकारचा आपला स्वभाव राहतो का. नाहीतर मला जे काम जमतंय, मला शारीरिक मधलं जमतंय, मला शारीरिक प्रमुखच करा. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्याला जे जमत नाही तेच आपल्याकडे देतात. मग ते दीनदयाळजींचं जनसंघाचं उदाहरण असो, नाहीतर मग शाखेवर अग्रेसर मला करा असं म्हणलं की आपण म्हणतो नाही नाही तुला आज नाही उद्या करतो. आणि म्हणून तो अहंकार मनामध्ये येता कामा नये. मलाच चांगलं जमतंय असं आपल्या मनामध्ये बिलकुल येता कामा नये. आणि म्हणून आपली ही जबाबदारी आहे. ती जबाबदारीची जाणीव, त्या जबाबदारीशी आवश्यक ते गुण संपादन करणं हा स्वभाव आपला असला पाहिजे. आणखीन एक आहे तो म्हणजे आपण संघाचे कार्यकर्ते आहोत, एवढ्या महान विशाल संघटनेचे. तर तो आत्मविश्वास, ती विजिगीषू वृत्ती ही सुद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. अनेक कठीण प्रसंग येतील, त्या कठीण प्रसंगाला सामोरं जाणं अशा प्रकारचा स्वभाव छोट्या छोट्या शाखेतल्या कार्यक्रमातनं आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आणि मग कोरोनासारख्या अशा प्रसंगामध्ये पुण्यामध्ये आपण सगळेजण बघतो की अत्यंत अशा बिकट परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या टीम बरोबर प्रसंगी जीवावर उदार होऊन आपले कार्यकर्ते हे सर्वेक्षण आणि टेस्टिंगचं काम करतात. मग महापुरामध्ये सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी ICU मधल्या पेशंट्सना बाहेर काढण्याचं काम सुद्धा धीरानं केलेलं होतं. आणि म्हणून हा जो आत्मविश्वास आहे तो आपण सातत्यानं मनामध्ये ठेवणं. भैयाजी काणे नावाचे आपले ज्येष्ठ प्रचारक होते. ते पूर्वांचलामध्ये मेघालयच्या पलीकडे असलेल्या राज्यामध्ये ज्यावेळेला त्यांची नियुक्ती झाली आणि ते तिथे गेले, तर ते त्या इम्फाळच्या जवळ असलेल्या त्या राज्यामधून ज्यावेळेला तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये काम करायचं असं ठरलं. हे तर चांगले शिक्षक होते. जयवंत कोंडविलकर नावाच्या एका छोट्या 6वीतल्या त्यांच्या विद्यार्थ्याला बरोबर घेऊन ते तिकडे गेले. कोकणातला हा छोटा विद्यार्थी 1 वर्ष 2 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये काम करायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या असं लक्षात आलं की इथंच मी काम करत राहिलो तर ह्यांच्यामध्ये फरक पडणार नाही. ह्यांना भारताविषयीची ओढ निर्माण व्हायला पाहिजे. भारतामध्ये ते येतील, भारताच्या संस्कृतीची ओळख करून घेतील, तिथल्या घराघरांमध्ये ते राहतील, तर खऱ्या अर्थानं भारत आणि मणिपूर, भारत आणि या पूर्वांचलातली राज्य ही एकच आहे, मेघालय हे एकच आहे असा विश्वास निर्माण होईल. आणि म्हणून त्यांनी 7 विद्यार्थ्यांची निवड केली, अगदी 5वी 6वी 4थीतले विद्यार्थी. आणि त्यांना आदर्श शिक्षक हे होते. आणि म्हणून त्या सगळ्यांच्या परवानगी काढण्यासाठी ज्यावेळी ते घरी गेले आणि सांगितले की तुमच्या या मुलांना घेऊन मी सांगलीला जाणार आहे, महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये. 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेला घरातले असे म्हणाले की तुम्ही न्यायला हरकत नाही, आम्हालाही तुम्ही चांगले आहेत माहिती आहे, पण विश्वास कसा ठेवायचा. मग ते म्हणले की काय केलं म्हणजे तुम्हाला विश्वास पटेल. त्यावेळेला त्या घरातल्यांनी असं सांगितलं की तुमच्याबरोबर आणलेला हा जो छोटा 12 वर्षाचा जयवंत आहे ना, त्याला आमच्या इथं ओलीस ठेवा आणि मगच आमचे विद्यार्थी घेऊन जा, आमची मुलं घेऊन जा. भैयाजी असं म्हणाले की त्या जयवंतला मी तिथं 6वीतला असलेला तिथं सोडलं आणि 7 विद्यार्थ्यांना घेऊन सांगलीमध्ये गेलो. त्या जयवंत कोंडविलकरांनी तिथून पुढं आपलं पूर्ण शिक्षण तिथं केलं. ते स्वतः शिक्षक झाले. आणि नंतरच्या काळात भैयाजी काणेंना एका अर्थानं त्या मेघालयातनं असे दरवर्षी विद्यार्थी पोचवण्याची पाठवण्याची व्यवस्था करणारे हे जयवंत कोंडविलकर होते. आणि म्हणून जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास हा मनामध्ये असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एका मोठ्या कामासाठी मी निघालेलो आहे. तो आत्मविश्वास असेल तर कितीही मोठं संकट हे दूर करू शकतो. नेपोलियनच्या जीवनातला एक प्रसंग आहे.
नेपोलियन एका लढाईमध्ये सैन्य घेऊन लढत होता आणि 50,000 सैन्य त्याच्याबरोबर होतं. लढता लढता एका रात्री असा प्रसंग आला की समोरचं सैन्य 1.5 लाख आणि नेपोलियनचं सैन्य हे 50,000 होतं. मग जो सेनापती होता तो नेपोलियन जवळ आला आणि म्हणला की आपण सैन्य 50,000 आहोत, आपण युद्ध थांबूया, आपण लढायला नको. समोरचं सैन्य 1.5 लाख आहे. नेपोलियनचा आत्मविश्वास असा होता, त्याने असं सांगितलं की आपणही 1.5 लाख आहे, तुम्ही 50,000 आणि मी 1 लाख. आणि म्हणून लीड फ्रॉम द फ्रंट त्या सैन्याच्या लढाईमध्ये नेपोलियननं युद्ध जिंकलं. आणि म्हणून हा जो आत्मविश्वास आहे तो ज्या वेळेला मनामध्ये येतो त्यावेळेला विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा स्थिर चित्त ठेवून धैर्यानं एका अर्थानं नेतृत्व स्वीकारणं हे नियुक्त कार्यकर्त्याचं दायित्व. आणि म्हणून मग महापूर असो, मगाशी मी सांगितलं तसं कोरोनाच्या या प्रसंगामध्ये देशभरामध्ये अनेक नव्हे तर लाखांनी स्वयंसेवक समाजाच्या या दुःख दैन्य स्थितीमध्ये बाहेर काढण्याचं काम निरंतरपणानं करतायत. आणि म्हणून पूजनीय सरसंघचालकांनी सुद्धा त्याचं एका अर्थानं मार्गदर्शन हे आपल्या सगळ्यांसमोर केलं. आणखीन एक छोटा महत्त्वाचा गुण जो कार्यकर्त्यांच्या बाबतीत आहे तो साधन आणि सुविधांच्या बाबतीमध्ये समाजाच्या मागं 2 पावलं असणं. म्हणजे काय तर आपण संघाचे कार्यकर्ते आहोत, पण समाजाच्या मागं आपण 2 पावलं असलं पाहिजे. मग त्याचं उदाहरण कसं तर आपले प्रांत संघचालक मान्य नाना जाधव आहेत. मी नगर जिल्हा प्रचारक असताना नाना एकदा प्रवासाला आले. तिथला जो शहर कारवा होता त्याला भेटायचं ठरलं. मग आम्ही तिथल्या शहर कारवा म्हणलं की माझ्या ऑफिसला या. तर तो BSNLच्या एका उच्च अधिकारी पदावरती शहर कारवा होते. आणि मग भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर तो असं म्हटला, मग नानाने विचारलं की अरे कसं काय वेळ मिळतो तुला. म्हणून काय कुठे वेळ मिळतो, मी सरकारी अधिकारी, मग संघाचं काम कसं करायचं, घरी जायचं, इथे एवढी जबाबदारी. मग तो म्हटला तुम्ही सुद्धा सरकारीच अधिकारी आहे, तुम्ही सुद्धा राहुरी कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आहे आणि तुम्ही कसं काय वेळ काढता. त्यावेळेला नानांनी असं म्हटलं की अरे मी तर प्रचारक होतो. थांबल्यानंतर गृहस्थी जीवन स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच घरी मी सांगितलं की कोणत्याही प्रकारचं मोठं संशोधन रिसर्च पेपर या गोष्टी मी करणार नाही, जेणेकरून मला पुढं PhD मिळेल, रजिस्ट्रार होईल, प्रोफेसर होईल, अजून काही होईल. पण हे न करता सामान्य अशा प्रकारचं शास्त्रज्ञ म्हणून जी पोस्ट आहे तीच निरंतर मी करत राहीन. 2 पावलं कमी राहीन, पण त्यातनं संघासाठी आवश्यक जो वेळ आहे तो मला मिळत राहील. आणि म्हणून मी सातत्यपूर्ण याच मनोभूमिकेमध्ये राहिलो आणि म्हणून इतका वेळ काढू शकतो. ज्या वेळेला साधन सुविधाच्या बाबतीत समाजाच्या बरोबर असण्याची गुणवत्ता असताना सुद्धा आपण साधे राहतो, 2 पावलं मागं राहतो, तोच आदर्श आहे. त्यासाठी फार मोठा वेगळा आदर्श आपल्याकडून अपेक्षित समाज सुद्धा धरत. आणखीन एक आपण असं म्हणतो की चारित्र्याच्या आधारावर हिंदू राष्ट्र हे नवे उभवू. म्हणून चारित्र्य व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनमूल्य ही वेगळी नाही पाहिजे. म्हणजे आर्थिक सुचितेच्या बाबतीत आहे, हिशोब वेळेत देण्याच्या बाबतीत आहे, वृत्त नेमकं देण्याच्या बाबतीमध्ये आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला फार काळजी ही घेतली पाहिजे असं मला वाटतं. गोष्टी छोट्या आहेत, पण या छोट्या छोट्या गोष्टीतनंच खऱ्या अर्थानं आपलं मूल्यांकन हे कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये सुद्धा होत असतं. आणि म्हणून वेळ पाळणं आहे, साधेपणा आहे, स्वदेशीचा आग्रह आहे, या सगळ्या गोष्टी या खऱ्या अर्थानं आपल्याला आदर्शाकडे नेणारे आहेत. त्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ. आणखीन एका श्लोकामध्ये पुढं मोहनजी असं म्हणतात, स्वतः टीका करू नये, परनिंदा मनात ठेवू नये, स्वतःचे वागणे व्हावे शक्यतो निर्दोष. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून आपण ज्यावेळेला दायित्वान कार्यकर्ते होतो त्यावेळेला आपल्या खालचे स्वयंसेवक, अन्य छोटी मोठी दायित्व असलेल्यांचं आपल्याला मूल्यांकन करावं लागतं. मूल्यांकन केल्यानंतर जे दोष लक्षात येतात त्याची चर्चा अधिकाऱ्यांकडे करावी. गुणांची चर्चा सर्वत्र, दोषाची चर्चा अधिकाऱ्यांकडे. हा आपला स्वभाव होतो का. आणि म्हणून मूल्यांकन प्रकट करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
परनिंदा मनामध्ये न ठेवणं. बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी आपण मनात ठेवून चालतो. ते झेन गुरुच्या शिष्यांचं उदाहरण आहे. 2 भगवी वस्त्र घातलेले शिष्य चालले होते चालत चालत. मध्ये एक नदी आली, नदीला जरा पाणी जास्त होतं आणि मग त्या नदीच्या एका काठावरती एक सुंदर मुलगी ही रडत बसली होती. मग त्याने विचारलं की तू का रडतेस? त्यावेळेला ती म्हणाली की मला नदीच्या पलीकडं माझं गाव आहे, तिकडे जायचं आहे, पण पाणी वाढलंय, मी जाऊ शकत नाही. मग त्यातल्या एकानं तिला खांद्यावरती घेतलं आणि 2 जण पलीकडे गेले. त्यांनी तिला सोडलं आणि दोघे पुन्हा चालायला लागले. बरंच अंतर चालायला लागले. त्या दोघांपैकी कुणीच तो एकमेकाशी बोलना. ज्यानं खांद्यावरती घेतलेलं होतं तो म्हटला की अरे तू बोलत का नाहीयेस, एवढा शांत का झालायस? त्यावेळेला त्यानं असं म्हटलं की अरे आपण भगवी वस्त्र घातलेले संन्यासी आहोत आणि तू त्या मुलीला खांद्यावरती घेतलंस, हे काही मला बरोबर वाटलं नाही. तर त्यावेळेला ज्यानं खांद्यावरती घेतलेलं तो म्हटला अरे मी सोडून आता बराच वेळ झाला, तू अजून धरून ठेवलेस. आणि म्हणून मनामध्ये आपण ठेवतो का? एखाद्यानं आपली निंदा केली तर ती आपल्या मनामध्ये राहते का? आणि म्हणून असं मनामध्ये ठेवलं की मग त्याचा आपल्या कामावर, आपल्या वागण्यावर सुद्धा परिणाम होतो. आणि म्हणून ह्याच्याकडे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण जे म्हणतो की स्वयंप्रेरणा से माता की सेवा का व्रतधारा है, सत्य स्वयंसेवक बनने का सतत प्रयत्न हमारा है. मग सत्य स्वयंसेवक म्हणजे कोण? कुणाकडे बघायचं सत्य स्वयंसेवक म्हणून? तर नेहमी आपण ऐकतो आपले अधिकारी सांगतात की सत्य स्वयंसेवक म्हणजे डॉक्टर हेडगेवार. युगपुरुष, युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार नावाचं सांस्कृतिक वार्तापत्राचा अंक आपल्या डॉक्टर गोडबोले यांनी संकलित केला. अनेक हजारो पानं त्यांनी वाचली आणि एका बौद्धिक वर्गात ते म्हणले की एवढी पानं वाचताना तटस्थपणानं मी असा प्रयत्न केला की डॉक्टरांच्या चरित्रामध्ये दोष सापडतोय का. पण ते असं म्हणाले की मी एवढी 1000 पानं वाचल्यानंतर, एवढं संकलन केल्यानंतर अभिमानानं सांगू इच्छितो की डॉक्टरांच्या चरित्रामध्ये दोष नाही. आणि म्हणून आपल्यासमोर आदर्श कोण? तर आपल्यासमोर आदर्श कठीण प्रसंगात, पेच प्रसंगामध्ये, अडचणीच्या वेळेला कसं वागावं, तर एका अर्थानं डॉक्टरांच्या जीवनचरित्रात त्याची अनेक उदाहरणं ही आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टरांचं चरित्र हे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून त्या जंगल सत्याग्रहाच्या वेळेला प्रसिद्धीपासून लांब राहणं, संघटना म्हणून कुठल्याही आपत्कालीन स्थितीमध्ये, कुठल्याही अशा लाभाच्या, कुठल्याही अशा एका अर्थानं समाजात पुढं करण्याच्या प्रसंगामध्ये दायित्वान कार्यकर्ता राहणार नाही, ह्याचा आदर्श डॉक्टरांनी घालून दिलेला आहे. सरसंघचालक पद सोडलं आणि जंगल सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. आणि म्हणून अशा प्रकारच्या प्रसिद्धीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. हे परवा मोहनजींनी सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये सांगितलं. कार्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे, ती काळाची आवश्यकता म्हणून आहे, पण माझी प्रसिद्धी व्हावी, मला चांगलं म्हणावं, कोणीतरी सारखं गोंजरावं, अशी आपली मनोभूमिका असता कामा नये. एका बौद्धिक वर्गामध्ये आपल्या ज्येष्ठ प्रचारक त्यांनी असं म्हटलं की बऱ्याच वेळेला गमतीने त्यांनी उदाहरण दिलं की छोटा बंडू असतो आणि नुकतं चालायला शिकलेला असतो. त्यावेळेला सगळेजण तो उभा राहायला आणि 2 पावलं चालायला लागला की मग सगळे म्हणतात बंडू उभा राहायला, आम्ही नाही पाहिला. मग बंडू चालतो, मग पुन्हा उभारतो. पण तोच बंडू ज्यावेळेला मोठा होऊन 40 वर्षाचा होतो, त्याही वेळेला बंडू उभा राहायला, आम्ही नाही पाहिला, असं म्हणण्याची आवश्यकता वाटते का? सारखं कोणीतरी चांगलं म्हणलं पाहिजे, नाही नाही फार चांगलं, तुझ्यामुळं झालं, अशी आपली मानसिकता असते का? तर मला असं वाटतं की हे कार्यकर्ता म्हणून, दायित्ववान कार्यकर्ता म्हणून आपल्यामध्ये हे गुण, अशा प्रकारचा स्वभाव हा नसता. डॉक्टरांच्या जीवनात अनेक प्रसंग आहेत. म्हणजे काळजी घेणं, आत्मीयता ह्याचा परमोच्च बिंदू डॉक्टरांच्या जीवनात बघायला मिळतो. म्हणजे नागपूरमध्ये डॉक्टर 102 तापाने आजारी होते आणि एक स्वयंसेवक तो आजारी होता. 4 किलोमीटर दूर त्याचं घर होतं. तर डॉक्टर स्वतः भर दुपारी मे महिन्याच्या उन्हामध्ये चालत निघाले. मग मध्ये एक जण म्हणले की अहो डॉक्टर एवढ्या उन्हाचं कुठे निघालाय, तुम्ही आजारी आहेत? ते म्हणले अरे तो स्वयंसेवक आजारी आहे, त्याला भेटायला गेलं पाहिजे, कुणी भेटलेलं नाहीये, मला कळालंय म्हणून मी निघालो. मग ते म्हणले की अहो अंतर जास्त आहे, 4 किलोमीटर आहे. तेव्हा डॉक्टरांचं उत्तर होतं, अंतर हृदयात असतं, रस्त्यामध्ये नसतं.
आणि म्हणून अशा प्रकारची श्रेष्ठतम आत्मीयता आपल्या सर्व स्वयंसेवकांप्रती आपल्या मनामध्ये असते का, ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टरांच्या जीवनातलं एका श्रेष्ठ पुरुषाच्या चित्रावलीमध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं, टीच अस हाऊ टू डाय. डॉक्टर म्हणले की हे वाक्य थोडं करेक्ट केलं पाहिजे, टीच अस हाऊ टू लिव्ह. कसं जगायचं हे आम्हाला एका अर्थानं आदर्श म्हणून घालून दिलं पाहिजे. यश आणि अपयश या दोन्हीही प्रसंगामध्ये आपल्याला स्थिर राहता येतं का, आपल्याला मन मोठं करता येतं का, एका अर्थानं धैर्य ठेवता येतं का. आणि म्हणून सिद्ध सिद्धोर निर्विकारः करता सात्विक उच्यते. सिद्धी असिद्धी या सगळ्यामध्ये आपल्याला स्थिर राहता येतं का, यश त्याचं श्रेय इतरांना देता येतं का, आणि अपयश हे ओन करता येतं का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी परवामध्ये आमच्या इथं कोल्हापूरला पूजनीय काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या मठामध्ये गेलेलो आणि बसलेलो, त्यांच्याबरोबर गप्पा चाललेल्या. तेव्हा एक तिथले मुंबईतले एक ज्येष्ठ असे साहित्यिक आणि त्या अध्यात्माची विशेष रुची असलेले, शिल्पकलेमध्ये अध्ययन असलेले एक ज्येष्ठ व्यक्ती त्यांना भेटायला आले आणि म्हणले की अहो मी तुमची संपूर्ण ही प्रदर्शनी बघितली, इतकी सुंदर आहे, म्हणून ती करणारा माणूस किती थोर असला पाहिजे, म्हणून मी भेटायला तुम्हाला आलो. आणि मग त्यांना भेटल्यानंतर असं म्हणलं, ही संपूर्ण प्रदर्शनी मी बघितली आणि मला ह्याच्यामध्ये कुठंही दोष आढळला नाही. काळसिद्धेश्वर स्वामीजी एक सेकंदाचा विलंब न करता असं म्हणाले, तुमचं मन खूप मोठं आहे, दोष असतातच, मोठं मन केलं की दोष दिसत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला मोठं मन करता येतं का, त्याला स्वीकारता येतं का, त्याला सांभाळता येतं का. आणि म्हणून यश अपयश या सगळ्याचं, अपयशाचं खापर फोडणं आणि यशाचं श्रेय घेणं हा नकळत स्वभाव आपला कधी होतो का, ह्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता. आणि म्हणून आपल्याला उत्प्रेरक होता येतं का, आपण अधिकारी होतो का सहकारी होतो आपल्या स्वयंसेवकांच्या बाबतीत, ह्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. मी पंढरपूरला तालुका प्रचारक होतो आणि विनायकराव थोरात त्यावेळेला प्रवासाला आले, प्रांताचे अधिकारी. आणि म्हणून त्यावेळेला तालुका प्रचारकाला एक मोठं काहीतरी, आणि म्हणून मी भरपूर स्वयंसेवक शाखेवरती आले. आणि मग विनायकराव प्रांताचे कार्यकर्ते आता त्यांच्यासमोर काय, तर त्यांनी एक छोटा उपक्रम सांगितला की तुम्ही हे सगळे जमला, हे खूप चांगलं केलं आहे, पण प्रेरणा काय. तर ते म्हटले की प्रेरणा अशी असली पाहिजे की हर मैदान बने संघस्थान, हा उपक्रम तुम्हाला करता येईल का. पंढरपुरात त्यावेळेला जेमतेम एखादी शाखा लागत होती. मग आम्ही म्हटलं की नाही आम्ही करू शकतो. मग ते म्हटले दिवस ठरवा आणि मी त्या दिवशी तुम्हाला फोन करतो. आम्ही 17 तिथल्या मुख्यक्षकाला बसून 17 गावांमध्ये 17 मैदानावरती ज्यावेळेला शाखा लागल्या त्यावेळेला सायकलीवरती, त्यावेळेला मला आठवते तर 17च्या 17 संघस्थानावरती शाखा लागलेल्या होत्या आणि त्याच्यासाठी असलेले 34 कार्यकर्ते आम्ही एका शाखेतनं तयार केले होते. आणि म्हणून प्रांताचा अधिकारी आहे किंवा मोठा अधिकारी आहे म्हणून मी फक्त मार्गदर्शन करीन नाही, तर प्रेरणा उत्प्रेरक होतो का, अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला, मला असं वाटतं की आपला रोल, आपली भूमिका भेटतो त्यावेळेला कशी असते, त्याला प्रेरणा देणारा, त्याला हवा असा वाटणारा असा आमचा प्रवास असतो का. शाखांवरचा प्रवास, कार्यकर्त्याला भेटताना आत्मीय कोणीतरी भेटायला आला असं वाटतं का पोस्टमन भेटायला आला असं वाटतं, ह्याची सुद्धा आपण खरं म्हणजे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण श्रद्धा विश्वासाचं केंद्र होतो का, दुसऱ्याचं अधिकाधिक ऐकून घेतो का. भरपूर ऐकणारा हा चांगला कार्यकर्ता होऊ शकतो. आणि म्हणून एका कवितेमध्ये असं म्हणतात की व्हावे एवढे लहान सारी मने कळ यावी, असा लाभावा जिव्हाळा पाषाणांची सुद्धा फुले व्हावी. आणि म्हणून दुसऱ्याचं ज्या वेळेला अधिकाधिक ऐकून घेतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या पोटामध्ये आपण शिरू शकतो. आणि म्हणून तो ऐकण्याचा आपला स्वभाव हा आपला असला पाहिजे. आणखीन एक आहे ते म्हणजे या कामाकडं बघतानाचा श्रद्धाभाव आपल्या मनामध्ये असतो का. श्रद्धेनं संघाचं काम केलं पाहिजे, ते तांत्रिकतेनं आणि वृक्षपणानं असं करता कामा नये. आणि म्हणून ती श्रद्धा, तो संघ जिथं जिथं आहे तिथं मी आहे का, आणि मी जिथं आहे तिथं संघ आहे का, ह्याची सुद्धा आपण काळजी केली पाहिजे. मी गमतीनं रामायणातला प्रसंग, राम अयोध्याला येतो
आणि ज्यावेळेला सगळ्यांचा अशा प्रकारचं काही ना काही देऊन सत्कार करायचा वेळ येते त्यावेळेला सीतामाई म्हणते, अहो या तुमच्या परमभक्त हनुमानाला तुम्ही काहीतरी द्या. तर ते म्हणतात की माझ्याकडं खरं म्हणजे त्याला देण्या इतपत मोठं काही नाही आहे. मग ती म्हणते, अहो असं का म्हणताय, एवढं सगळं आपल्याकडं रत्न हिरे आणि सगळं आहे आणि त्याला एखादी माळ द्या. तर नाही, माझ्याकडं त्याच्यासाठी देण्या इतपत एवढं असं काहीच नाही आहे. मग ती सीताच असं म्हणतात की खूप अस्वस्थ होते आणि मग ती सीतामाई गळ्यातला तो एका अर्थानं असलेला मोत्यांची माळ ही त्या हनुमानाला देते. मग तो बाजूला जातो आणि ती माळ तोडून एक एक त्यातला मोती जो आहे तो दगडाने ठेचायला लागतो. मग म्हणतात की अरे हे काय करावं, एवढी चांगली रत्नजडीत मोत्याची माळ आणि तू दगडानं फोडतोयस का. त्यावेळेला असं म्हणतात की हनुमंतराय म्हणतात की ह्याच्यामध्ये राम आहे का मी शोधतो. जिथं संघ आहे तिथं मी आहे का, किंवा मी जिथं आहे तिथं संघ आहे का, एवढं श्रद्धायुक्त अंतःकरण आपलं असतं का. तर मला असं वाटतं की थोडं अवघड आहे, पण अशा पदोपदी आणि म्हणून म्हणतात की 1 तास शाखा 23 तास संघकाम, 23 तास संघाची अभिव्यक्ती ही आपली राहते का. आणि म्हणून त्यातला एक महत्वाचा भाग जो आहे तो आपल्या घरामध्ये संघ आहे का, आपलं घर संघानुकूल आहे का. आणि म्हणून भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये, घरामध्ये वेळ देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मगाशी म्हणल्याप्रमाणे 2 पावलं समाजापेक्षा आपण मागे असणार. पण आपलं घर हे संघाचं घर आहे का, आदर्श हिंदू घर आहे का, ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं का. आपल्या घरी आपण संघ बोलतो का, आपलं घर समरसतापूर्ण व्यवहार करतं का, आपल्या घरामध्ये अतिथी देवो भव आणि अशा छोट्या छोट्या ज्या म्हणून आदर्श अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत त्या होतात का, ह्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. सनद दायमा म्हणून आपल्या इचलकरंजी म्हणजे हातकणंगले तालुक्याचे सहकार्य आहे. दिवाळी झाल्यानंतर काही दिवसांनी मी त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी असं म्हटलं की अहो या दिवाळीच्या वेळेला आमच्या गल्लीतल्या वॉर्डातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मी माझ्या घरामध्ये बोलवलं होतं. म्हणलं वार, खूप चांगलं केलं. ते म्हणलं अहो मागच्या वेळेला मी त्यांना जागेवरती जाऊन कचरा केर काढत असताना फराळ दिलेला होता, पण यावेळेला माझ्या पत्नीला मी आता गेले 3-4 वर्ष सहकार्य आहे आणि मी असं म्हटलं की यावेळेला माझी अशी इच्छा आहे की त्यांना आपण घरी बोलूया. तर इतके दिवस संघ घरी बोलत असल्यामुळं मग माझी पत्नी म्हणली बोलवा, काय हरकत नाही. आणि मग त्या सगळ्यांना 15 जणांना घरी बोलवलं. घरी बोलवून सगळ्यांना यथोचित नाश्ता फराळ सगळा झाला आणि मग ते करत असताना काही छोट्या भेटवस्तू पण देत होतो. त्याच वेळेला त्या 4 महिला आतमध्ये बसलेल्या, तर ते म्हणाले की माझ्या घरातली पत्नी आली आणि तिने सांगितलं की अहो त्या 4 जणींना माझी अशी इच्छा आहे की आपण साडी दिली पाहिजे. त्यातल्या 2-3 जणी विधवा आहेत. मग ते म्हणले की वा वा, खूपच चांगलं तुझ्या मनामध्ये आलं, देऊन द्यायची तर नवीन दे. आणि म्हणून अशा प्रकारचं घर आपल्या बोलण्यामधून, आपल्या व्यवहारामधून आपल्यापेक्षा एक पाऊल पुढं अशा प्रकारचा समरसतेचा संघानुकूल व्यवहार करणारं होतं का, ह्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून 8 तास स्वतःसाठी, 8 तास घर नोकरीसाठी आणि 8 तास संघासाठी, हा सुद्धा एक फॉर्म्युला सरसंघचालकांनी एका बौद्धिक वर्गामध्ये कार्यकर्त्यांना वेळ किती द्यावा ह्याच्यासाठी दिलेला आहे. आपणही त्याचा नीट विचार हा आपल्या आपल्या ठिकाणी आपण करू शकतो का, ह्याचा विचार केला पाहिजे. खरं म्हणजे आपलं काम हे एका ठिकाणी म्हणलं तसं लोकसंपर्क, लोकसंग्रह, लोकसंस्कार आणि लोकव्यवस्थेचा आहे. म्हणजे अनेक जण जे नोकरी, व्यवसाय आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भेटतात त्यांच्याशी आपण संघ बोलतो का, जे संघ बोलल्यानंतर अनुकूल लक्षात आले त्यांचा आपण संग्रह करतो का, अशा संग्रहित जणांवर संघाचे संस्कार करतो का, त्यांना शाखेत आणतो का, संघ परिचय वर्ग घेतो का, आणि असे जे संस्कारित झालेले आहेत त्यांना कार्यकर्ता गटात आणतो का. या 4 प्रक्रिया दायित्वान कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकसंपर्क, लोकसंग्रह, लोकसंस्कार आणि लोकव्यवस्था ह्या आपण करतो का, ह्याच्याकडे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एका अर्थानं हे ईश्वरीय कार्य आहे. निश्चित यश मिळणार आहे ह्याच्यावर दृढ विश्वास आपल्या गुरुजींच्या अनेक बौद्धिक वर्गामध्ये. विजय ही विजय आहे, निश्चित विजय आहे, पण तो भाव आपल्या मनामध्ये आहे का. तो तात्कालिक यशासाठी की बघून नाही आहे. गमतीनं एका ठिकाणी असं म्हणलं की प्रवासाला निघालो आणि मग गाडी बंद पडली. मग बंद पडलेली गाडी तिथून तालुक्याचं केंद्र हे 13 किलोमीटर लांब होतं. मग ढकलायला लागलो
तोपर्यंत एक मोठी टमटम आली आणि ते म्हणले की काय झालं, गाडी बंद पडली का? होय म्हणे, मी संघाचा कार्यकर्ता आहे, प्रवासाला निघालेलो आणि बंद पडली आहे, चालूच होत नाही. मग ते म्हणले ठीक आहे, माझ्या या टमटममध्ये टाका. आणि मग 13 किलोमीटर न ढकलता सुखरूप ठिकाणी पोचलो. काय ईश्वरीय कार्य. तर ते वक्ते जे होते ते गमतीनं असं म्हणले की 13 किलोमीटर फापलं ढकलायला जरी लागलं ना तरी ईश्वरीय कार्य हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तात्कालिक अशा चिरीमिरी अशा किरकोळ गोष्टीसाठी ईश्वरीय कार्य नाही, तर एक मोठं लक्ष संपूर्ण समाज संघटित करण्याचं, अशा प्रकारचं जे लक्ष, त्या एका ईश्वरीय कार्याचा मी भाग झालोय, तो भाव आपल्या मनामध्ये असतो का ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून अशा ईश्वरीय कार्यासाठी स्वतःला तयार करणं, शरीराच्या दृष्टीनं आपण सक्षम असणं, समाजाचं काम करतो त्याच्यासाठी सुदृढ शरीर, त्याच्यासाठी व्यायाम करणं, नियमितता ठेवणं, सुदृढ मन, त्यासाठी शाखा आहे, काही आध्यात्मिक आपली स्वतःची उंची वाढवणं, काही नियमित साधना करणं आणि स्वतःला अपडेट ठेवणं, समाजाप्रती सजग जागरूक ठेवणं. मी या भागाचा कार्यकर्ता आहे म्हणजे या भागात लागणाऱ्या शाखांचा कार्यकर्ता नाही, तर या भागातल्या राहणाऱ्या यच्चयावत हिंदू समाजाचा कार्यकर्ता. या नगराचा कार्यकर्ता आहे म्हणजे नगरातल्या लागणाऱ्या शाखा साप्ताहिक मिळण्याचा नाही, तर नगरात राहणाऱ्या यच्चयावत हिंदू समाजाचा आहे. त्या हिंदू समाजाची स्थिती काय आहे ती मला माहिती आहे का, त्या दृष्टीनं मी अपडेट राहतो का, असा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. माणिकराव पाटील आपले क्षेत्र संघचालक होते आणि त्यांनी तर डॉक्टर हेडगेवारांच्याकडून प्रतिज्ञा घेतलेली, त्यावेळेला तृतीय वर्ष केलेले. नंतरच्या काळातही सातत्यानं संघाच्या कामात ते एका ठिकाणी असं म्हणायचे की खरं म्हणजे आम्ही अशा आदर्श का वागायचं, तर ते असं म्हणायचे की वरून डॉक्टर आणि गुरुजी आमच्याकडे बघत असतील. पुन्हा ते असं म्हणायचे की डॉक्टर हेडगेवार हे परीस होते, परीसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, पण डॉक्टरांच्या स्पर्शानं आमच्यासारख्या लोखंडाचं सुद्धा परीस झाला. आणि म्हणून ते परीसाचं काम जे आहे समाजामध्ये जाऊन करण्याचं, ते काम आपल्या नियुक्त कार्यकर्त्यांकडे आहे, दायित्ववान कार्यकर्त्याकडे, ते खरं दायित्व आहे. म्हणून डॉक्टरांच्या जीवनचरित्रातलं त्याच ओळी पुन्हा एकदा, तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजळून देऊ दिशा दाहीत आहे, हा भाव मनामध्ये ठेवून सातत्यपूर्ण समजून उमजून स्वतःला विकसित करणं, हेच खऱ्या अर्थानं कार्यकर्ता बनण्याची आपली प्रक्रिया आहे. आणि म्हणून स्वयंसेवक का यही एक सपना, बने कार्यकर्ता जगे धर्म अपना, बढे देश अपना, हाच भाव आपण मनात ठेवावा असं मला वाटतं.